आता बातमी आहे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील आसराबारी या आदिवासी पाड्यावरती आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली। महाजनांनी आदिवासी बांधवांना ट्रक भरून मिठाई आणि फरसाणचं वाटप केलं। आदिवासी पाड्यावर राहणारे आदिवासी बांधव आणि शासकीय योजनांपासून वंचित असल्यामुळे त्यांना त्यांचे अधिकार मिळवून देणार असल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितलं। आदिवासी पाड्यावर या ठिकाणी मी आलेलो आहोत, नवरा बायको दोघं जण, आणि मिठाईची गाडीच घेऊन आलेलो आहे, फरसाणाची गाडी घेऊन आलेलो आहे। अतिशय दुर्गम भागामध्ये सगळे लोक राहतात आणि इथले आल्यावर तर मला की प्रश्नही समजले की जागा फॉरेस्टची आहे, यांना महसुली दर्जा नाही आहे, जातीचे दाखले यांना नाही आहे। ही बाब मला वाटतं अतिशय गंभीर आहे। शासकीय योजनांचा कुठला लाभ त्यांना अजून मिळत नाही आणि म्हणून मी हे गाव दोन्ही गावं या ठिकाणी दत्तक घेतलेले आहेत आणि येत्या 4 महिन्यामध्ये या सगळ्यांचे जे प्रॉब्लेम आहेत ते मी सॉल्व्ह करून देणार आहे। ऑफिस उघडले, सुट्ट्या संपल्या की जिल्हाधिकारी, प्रांत, आदिवासी सगळे अधिकारी, तहसीलदार यांना सगळ्यांना या ठिकाणी मी स्वतः घेऊन येईल आणि इथले काय काय अडचणी आहेत त्या लगेच तात्काळ सोडण्याच्या दृष्टीने आम्ही सगळे प्रश्न मार्गी लावणार आहोत। पुढची बातमी बघूयात। एकनाथ शिंदे साहेब रवींद्र धंगेकरांना आवरा असं म्हणत भाजपच्या श्रीनाथ महाले यांनी धंगेकरांवर जोरदार टीका केली। गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांनी भाजपच्या नेत्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यावरून भाजप आणि धंगेकरांमध्ये सध्या वार पलटवार सुरू आहे। शिंदे साहेब, मी तुम्हाला विनंती करतो, जे भटकं कुत्र तुम्ही सांभाळलंय, लूट लागलेलं कुत्र शहरभर फिरतंय, अनेकांनी त्यांनी चावा घेतलाय। मला वाटतं राज साहेब असतील, उद्धव साहेब, नाना पटोले यांनाही चावून ते कुत्र इथे आलेले आहेत। आम्ही युतीचा धर्म पाळणारे आणि आपल्या युतीमध्ये नक्की आपला आदर करतो, पण मला असं वाटतं की हे भटकं कुत्र आपलाही चावा घेतल्याशिवाय राहणार नाही। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्यासाठी समर्थ आहे, त्याला कुठलं इंजेक्शन द्यायचं आम्हाला माहितीये, पण वेळेस तुम्ही शिंदे साहेब, माझी विनंती या भटक्या पण ते कुठल्या भावनेतून बोललेत, येणाऱ्या महापौर पाहिजे का, चेअरमन पाहिजे का परत सभागृह नेते व्हायचंय, हे जरा मला शोधलं बाहेर। पण मी त्यांच्यावर काय बोलणार नाही, कारण ते माझ्यावर प्रचंड प्रेम करतात आणि आम्ही एका ताटात दोघांनी खाल्लंय। पण त्यांना जे बोलायचं ते त्यांचा तो अधिकार आहे, पण त्याला मला त्यांच्या